किल्ल्याच्या चहूबाजूंनी भुयारी खंदक आहे आणि त्या पाण्यात त्या काळी विषारी साप मगरी असायच्या, त्यामुळे त्यामध्ये कोणी पोहूनही जाऊ शकत नव्हतं। आणि हा पूर्ण किल्ला एका डोंगरावर बांधलेला आहे, म्हणजे चहूबाजूने आजूबाजूला दुसरे डोंगर नव्हते आणि हा एकच आयसोलेटेड पहाड होता, म्हणजे जवळपास सगळीकडे त्यावरून नजर ठेवली जाऊ शकते। आणि भूलभुलैयासारखा भुयारी मार्ग, या किल्ल्याची बांधणी स्ट्रक्चर असं होतं की कोणत्याही शत्रूला ते पार करणं जवळपास अशक्य होतं। या किल्ल्यामध्ये सर्वात प्राचीन भारत माता मंदिर आहे आणि या किल्ल्यातील सर्वात प्राचीन मंदिर असून बाहेरील खांब बघून असे समजते की येथे आधी मंडप असावा, तेथे कार्यक्रम वगैरे होत असावेत आणि स्वातंत्र्याच्या नंतरच येथे भारत मातेची मूर्ती स्थापित करण्यात आली असावी। मंदिराची बांधणी आणि मंदिर दोन्ही एकदम आकर्षक आहे। किल्ल्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी येथे हत्ती तलाव आहे। किल्ल्याला अंबरकोट, महाकोट आणि कालाकोट अशा 3 तटबंदी आहेत। तेथून पुढे कुतुब मिनार सारखा दिसणारा चांद महल आहे। येथे जुने एक हेमाडपंथी मंदिर देखील आहे। किल्ल्यावरील प्रमुख आकर्षण म्हणजे मेंढा तोफ। मेंढ्याच्या आकाराचं तोंड दिसतंय, त्यामुळे मेंढा तोफ म्हणलं जातं।